1 नोव्हेंबर 971 या दिवशी गझनीच्या महमूदाचा जन्म झाला। आपल्या सर्वांना माहिती आहे, गझनीच्या महमदाने तब्बल 1 नव्हे 2 नव्हे 17 स्वाऱ्या हिंदुस्थानवरती केल्या। सन 1001 ते 1027 या काळात त्यांनी या 17 स्वाऱ्या केल्या। इतिहासापासून बोध न घेणारे कोण असतील तर ते मी म्हणेल भारतीय असेल। अफगाणिस्तानातून एक व्यक्ती येते आणि 1 नव्हे 2 नव्हे 17 स्वाऱ्या आपल्यावर करते। दर 2 वर्षाआरती येते म्हटल्यानंतर आपापसातले मतभेद बाजूला सारून अरे कुठून तो येतो गझनीचा महमद, तर त्याचा जन्म बघा 1 नोव्हेंबर 971। वडील सबकतगीन गझनीचे राजे होते। वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ इस्माईल याला कैद करून त्याने गादी बळकावली। त्याच्या गादीला खलिफाचा विरोध होता, पण बगदादच्या खलिफाने त्याला असं सांगितलं की जर तू हिंदुस्थानात जाऊन इस्लामचा प्रचार केला तर तुला मी राजा म्हणून मान्यता देतो। त्याची आज्ञा पाळून गझनीचा महमद हिंदुस्थानावरती आक्रमण करण्यात आला। 27 नोव्हेंबर 1001 या दिवशी पेशावरला, म्हणजे आजची पाकिस्तानची बॉर्डर आणि अफगाणिस्तानाच्या एंट्री जिथून सुरू होते त्या पेशावरला त्या काळात हिंदू राजा राज्य करत होता। हा हिंदू राजा जयपाल याचा पराभव करून लाखो लोकांना बाटवून गझनीच्या महमदाने प्रचंड संपत्ती या स्वारीमध्ये लुटून पुन्हा गझनीला निघून गेला। या ठिकाणी आपण त्याच्या सगळ्या स्वाऱ्या घेणार नाही, अत्यंत महत्वाच्या अशा स्वाऱ्या घेणार आहोत। त्यानंतर 1006 साली त्याने अनंतपालचा पराभव केला। पुढे 1010च्या 5व्या स्वारीत त्याने असंख्य लोकांना बाटवल्यामुळे त्याचा आत्मविश्वास इतका वाढला की पुन्हा एकदा 1011 साली स्थानेश्वरचे देवालय लुटून तेथील मूर्त्या फोडल्या आणि संपत्ती लंपास केली। 1018च्या 9व्या स्वारीत तर त्याने कमालच केली। पंजाब ओलांडून मथुरा आणि कनौज ही संपन्न शहरे लुटली। असं म्हणतात की त्या काळामध्ये तो जेव्हा आला तेव्हा होळीचा सण चालू होता आणि मथुरावासी होळी खेळत होते। त्यांना ही कल्पना नव्हती गझनीचा महमूद आलेला आहे। पुढे त्या होळीचा बेरंग झाला आणि संपूर्ण त्या मथुरेतला हिंदू हा रक्ताच्या होळीने नाहून निघाला। शिवाय त्याने कित्येक स्त्रियांना गझनीला नेलं, तो भाग निराळाच। त्या काळात मथुरेतल्या असणाऱ्या इमारती पाहून असल्या इमारती बांधायला 200 वर्षेही कमी पडतील असे उद्गार त्याने कौतुकाने काढले होते। परंतु हिंदू संस्कृतीचं प्रतीक म्हणून त्याने या सगळ्या इमारती पाडून टाकल्या आणि ही दोन्ही शहरे त्यांनी बेचिराग करून टाकली। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला की तो एवढ्या स्वाऱ्या करत होत्या, परंतु कोणालाही असं वाटलं नाही की आपापसातले मतभेद विसरावे आणि आपणच एकदा गझनीला जावं। आणि जर समस्त हिंदू राजे तेव्हा गझनीला गेले असते तर एवढा पुढचा अनर्थ घडला नसता। एवढं होऊनही त्यावेळेस हिंदू काय म्हणत होते ते बघा। सोरटी सोमनाथांचा इतर देवांवर कोप झालाय म्हणून महमदाला हे यश मिळतंय आणि सोमनाथ सगळ्या देवांवर रागवलाय, त्यामुळे महमदाच्या हातून सगळ्या मूर्त्या फुटल्या जातात। मला सांगा काय म्हणजे कसं काय या हिंदू धर्माबद्दल, म्हणजे हा जो काही त्यावेळेस त्यांनी विचार मांडला याबद्दल कल्पनाही करवत नाही की असे त्यावेळचे हिंदू का वागत होते। पुढे गंमत बघा काय झाली। जर गझनीचा महमद सोरटी म्हणजे गुजरात जवळ जे सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे तिथे आला आणि तिथे जर त्यांनी नुसतं मूर्तीला हात जरी लावला तरी तो जळून खाक होईल का कोणीस ठाऊक, ही गोष्ट त्याला कळली आणि किंबहुना सोरटी सोमनाथाची जी काही संपत्ती होती ती संपत्ती ऐकून तर महमद अचंबित झाला आणि म्हणून त्याने सोरटी सोमनाथाच्या मंदिरावर हल्ला करण्याचे ठरविले। सन 1026 मध्ये तो सोमनाथाच्या मंदिराजवळ पोहोचला। त्याची ही 17वी आणि शेवटची स्वारी। सोमनाथाच्या रक्षणासाठी जी 50,000ची राजपुताची फौज होती ती त्याने कापून टाकली आणि पुढे जेव्हा त्यांनी सोमनाथाच्या तिथे अधांतरी असणारी ती जी मूर्ती पाहिली, म्हणजे ती अशी अधांतरी होती की भिंतीचा बॅलन्स साधून ती बांधलेली होती, म्हणजे आपल्या वास्तुशास्त्राचा तो चमत्कार होता। महमूद ती मूर्ती पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घातली। तेव्हा त्याच्या सहकार्याने सांगितलं की यार तू काय हिंदू धर्माच्या प्रेमाभिमात पडला की काय। क्षणार्धात महमूदाला आपला अहंकार जाणवला आणि त्याने भिंत फोडायला सुरुवात केली
तशी मूर्ती कलंडली आणि आपलं एवढं मोठं वास्तुशास्त्राचं जे अद्भुत असं ज्ञान होतं ते येथेच लुप्त झालं. त्यानंतर पुढचा इतिहास तुम्हाला सांगायला नको. सोरटी सोमनाथाची प्रचंड संपत्ती जी अब्ज नाही त्याहून अधिक रुपयात असेल ती सगळी त्यांनी लुटली. त्याचबरोबर शेकडो स्त्रियांना गुलाम करून तो गजनीला घेऊन गेला. आपल्या कर्माची फळंही इथेच भोगायची असतात. ज्या गजनीच्या मोहम्मदाने हिंदू संस्कृतीचा नाश केला त्या गजनीच्या मोहम्मदाला याची दोहा याची डोळा त्याच्या गजनीचा नाश झालेला पाहायला मिळाला. म्हणजे त्याचं कारण असं, या काळात चेंगीज खानाची स्वारी गजनीवर झाली आणि चेंगीज खानाने गजनीच्या सगळ्या इमारती पाडल्या. सगळ्या जे काही मोहम्मदाने तिथे वसवलेलं होतं ते सगळं त्याने पाडून टाकलं आणि या गोष्टीचं गजनीच्या मोहम्मदाला अपार दुःख झालं. अखेरच्या क्षणी तर त्याने आपली कमवलेली सारी संपत्ती आपल्या डोळ्यासमोर आणली आणि आता ही संपत्ती मला डोळ्यासमोर पाहू द्या, कारण तो अतिशय हावरट होता आणि ही संपत्ती मी मरताना माझ्या बरोबर घेऊ शकत नाही याचं त्याला प्रचंड दुःख होतं. असा हा गजनीचा महमूद 30 एप्रिल 1030 या दिवशी निधन पावला. जय हिंद, जय महाराष्ट्र.